हॅलो हॅलो एव्हरीवन. एव्हरीवन. तर मी आर्यन आणि मी गौरी. आपलं स्वागत करत आहोत आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आमच्या कोकण ट्रिपबद्दल सांगणार आहे. तर आमच्या कोकण ट्रिपमध्ये जे आमच्यासोबत जे काही घडलं ते असं खूप म्हणजे खूप भयानक होतं. आम्ही कधीही असं म्हणजे इमॅजिन पण केलं नव्हतं की आमच्यासोबत असं पण घडू शकेल. तर आमची ट्रिप खूप मस्त चालली होती. तर आमचा पहिला स्पॉट होता हरिहरेश्वर. तिथे आम्ही खूप एन्जॉय केलं सर्व फॅमिली मिळून. त्यानंतर आमचा दुसरा स्पॉट होता दिव्यगड. तिथे पण आम्ही खूप एन्जॉय केलं. बट तिथे काय झालं की आम्ही एन्जॉय करता करता आम्हाला कळालंच नाही की टाइम किती झालं. आणि तिथे आम्हाला खूप लेट झालं, 7:30 झाले आम्हाला तिथे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आधी आंघोळ वगैरे करून खावं, त्याच्यानंतर स्टेसाठी स्पॉट शोधावं. मग आम्ही आंघोळ वगैरे केलं सर्वांनी. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि मग आम्ही स्टेसाठी स्पॉट शोधायला गेलो. म्हणजे आम्हाला अंघोळ वगैरे करायला आणि जेवण वगैरे करायला जवळपास रात्रीचे म्हणजे 10:30-11 वाजले असतील. 11 तर वाजले असतील. तर म्हणजे आम्ही जास्त लोक होतो ना, त्याच्यामुळे आम्हाला टाईम झालेला खूप. तर त्याच्यानंतर आम्ही म्हणजे स्टेसाठी रूम्स वगैरे बघायला गेलेलो. म्हणजे आम्ही सगळे लोक तर नाही जाऊ शकलो. म्हणजे आम्ही मम्मी पप्पा वगैरे रूम्स बघायला गेलेले. मम्मी पप्पा मामा वगैरे रूम बघायला गेले. हां, आणि आम्ही एका जागेवरच थांबलेलो तिथे हॉटेलच्या तिथे. आणि म्हणजे मम्मी पप्पा रूम्स बघत होते. रूम्स बघणं म्हणजे रूम्स सगळे फुल. आमच्यासोबत म्हणजे रूम्स पण फुल सगळे. आम्हाला एवढं लेट झालं होतं आणि रूम्स पण भेटल्या नाही. सगळे रूम्स फुल होते त्याच्यामधून. आणि त्यांना पण रूम्स बघता बघता म्हणजे खूप मोठं असं गाव होतं ना, तर रूम्स बघता बघता त्यांना जवळपास रात्रीचे म्हणजे 12:30 वाजले होते. आणि आम्ही इकडे वेट करत होतो त्यांना कॉल करत. आणि त्यांनी म्हणजे पूर्ण असं एक्सप्लोर म्हणजे पूर्ण गावामध्ये फिरत बघत होते ना रूम्स वगैरे. तर त्याच्यामध्ये त्यांचं पेट्रोल पण संपत आलेलं. तर मग मम्मी पप्पा आणि मामा वगैरे आले आमच्याजवळ आणि मग आम्ही सगळे बसलो रिक्षामध्ये. तर आम्ही शोधता पेट्रोल पंपवर गेलो. फायनली आम्हाला एक पेट्रोल पंप भेटलं जिथे ते लोक जागे होते. तर आम्ही गेलो तिथे, त्यांना सांगितलं पेट्रोल वगैरे असं भरून द्या. तर मग त्यांनी आम्हाला पेट्रोल वगैरे भरून दिलं. आणि मग आम्ही त्यांना विचारलं की आम्ही एवढे फॅमिली मेंबर आहेत आणि आम्हाला स्टेसाठी एखादी जागा पाहिजे, तर आम्हाला भेटेल का इथे कुठे आसपास जागा असेल तर. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला एवढ्या रात्रीला कुठे जागा भेटू नाही शकणार स्टेसाठी. मग मम्मी पप्पांनी विचारलं इथे आहे का एखादी रूम वगैरे. जर तिथे रूम वगैरे असेल तर आम्ही तिथे थांबू. 3 तासाची गोष्ट आहे म्हणून असं सांगितलं. तर ते म्हणले हो इथं आहे रूम, तुम्ही थांबू शकता. बट ते म्हणले की लेडीज लोक मध्ये झोपतील रूम मध्ये आणि त्यांची मुलं वगैरे, आणि जे जेंट्स लोक आहेत ते बाहेर झोपतील. बट ते मम्मी पप्पांना थोडं वेगळं वाटतं ना असं, की रात्रीमध्ये काही होऊ शकतं असं. तर मग पप्पांनी सांगितलं की नाही तसं नाही चालणार, सगळे सोबत झोपतील. ते म्हणले जर तुम्हाला रूम मध्ये झोपायचं नसेल तर मग बाहेर एक कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये लेडीज लोक झोपतील आणि ते मुलं वगैरे झोपतील, तुम्ही बाहेर झोपा पेट्रोल पंपवर. बट ते पण आम्हाला मंजूर नव्हतं. मग त्यांनी नाही का डायरेक्टली आम्हाला असं बोललं की जो करना है जल्दी करो. आणि त्याने बघितला आम्ही जिथे ऑटो पार्क केलं होतं ना आधी, तो तिकडे बघितला त्याने. आणि तो म्हणला की जल्दी से उधर से तुम्हारे ऑटो निकालो. हां, आणि तो असं बोलत होता. म्हणजे तेवढ्यातच आम्ही ऑटोमध्ये बसलेलो. आम्ही दोघं आणि मामी वगैरे ते दुसऱ्या ऑटोमध्ये बसलेले होते. आणि मम्मी पप्पा वगैरे तिकडे, मम्मी पप्पा मामा आणि ते डिस्कशन तिकडे म्हणजे दुसरीकडे चालू होतं. आम्ही फ्यूल वगैरे करून इकडे पार्क केलं होतं रिक्षा आणि तिथे थांबलेलो, म्हणजे मध्ये बसलेलो आम्ही. तर पुढे पूर्ण अंधार होतो, डोंगर वगैरे तसं हां, तर म्हणजे इकडे असं डिस्कशन चालू असताना तिकडे सहज मामी अशी झोपलेली होते. म्हणजे असं जागीच नाही होते. झोपलेले नव्हते. मामी असं म्हणजे पुढे बघत होते रिक्षामधून असं, म्हणजे एकदम सायलेंट. खूप अंधार होता अंधार पुढे. होतं. आणि आम्ही पण म्हणजे एकदम म्हणजे तिकडेच लक्ष होतं आमचं, कान तिकडेच होतं. म्हणजे ऐकत होतो आम्ही म्हणजे काही भेटतंय का नाही. म्हणजे आम्ही सगळे म्हणजे असं लेट झालेलं ना आम्हाला. तर मामी अचानक आम्हाला ओरडली. माहित नव्हतं त्यांचं डिस्कशन काय चाललंय किंवा काय हां, नाही. तर मामी अचानक ओरडली जोरात असं, म्हणजे जसं काही तिने काहीतरी बघितलंय असं समोर असं काहीतरी बघितलं असं एकदम जोरात ओरडली. आणि आम्ही एकदम घाबरलो आम्ही दोघं, आणि ती अशी मासी फार पण होती. घामोघाम झाली. तिला आम्ही विचारलं 2 वेळेस विचारलं. मी विचारलं, माझ्या मावशीने सुद्धा विचारलं काय झालं, पण तिने काही सांगितलं नाही. हां, म्हणजे ती असं तिच्याकडे बघून वाटत होतं म्हणजे खूप खूप अशी घाबरलेली, अशी एकदम असं पूर्णपणे घाबरलेली होती. आणि
तिचं फेसवर असं म्हणजे पूर्ण घाम वगैरे सुटत होता पूर्ण. तर हिने विचारलं मामीला, "मामी काय झालं आहे? सांग ना आम्हाला असं. एवढी का ओरडली तू जोराने? असं काय बघितलं वगैरे नाही का?" तर आम्ही इकडे-तिकडे पण बघितलं म्हणजे काही दिसतंय का? हा, माझ्या हातात मामीची मुलगी होती आणि मी पण खूप ट्राय केलं की मामीला असं काय दिसलं असेल पुढे. मी पुढे बघितलं तर म्हणजे मामी सोबत हा इन्सिडेंट पहिला सुद्धा घडलेला आहे. म्हणजे असं काहीतरी खूप घडलेलं आहे भयानक मम्मीसोबत. झालेला आहे. हां. याच्यापेक्षा खूप जास्त भयानक आहे, जे स्वतः माझ्या मामी सोबत झालेलं आहे. हं. तर जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. हां, म्हणजे आम्ही तो पण व्हिडिओ बनवू, बट लाईक्स वगैरे जर जास्त आले आम्हाला म्हणजे मोटिवेशन भेटेल ना थोडंफार, म्हणजे जर नवीन असं तुम्ही व्हिडिओ बनवायला कमेंट केलं तर टाकण्यासाठी आम्ही काहीतरी. टाकणार तो हां, व्हिडिओ. ठीक आहे. तर मामी असं ओरडली एकदम घामाघूम झालेली. हिने विचारलं मामीला, म्हणजे "मामी काय झाले सांग आम्हाला." हिला ऑलरेडी माहीत होतं म्हणजे मामीला असं भूत वगैरे दिसतात, बट मी त्याच्यावर बिलीव्ह करत नाही. ही पण बिलीव्ह करत नव्हते, बट हिच्यासोबत घडलेलं म्हणजे मामी सोबत होती अगोदर, तर हिला माहीत आहे पूर्णपणे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मामी आम्हाला काही बोलली नाही, असं म्हणजे समोरच बघत होती एकदम. समोर बघत होती, आम्ही तिकडेच बघतो. आम्हाला काही दिसत नाही. मामी एकदम अशी घाबरलेली पूर्णपणे आणि तिकडेच बघते. काही बोलत नाही. आम्ही मामीला असं हलवते मासी पलीकडून, तरी इकडे-तिकडे पण बघत नाही आणि शांत एकदम बसलेली हा, आणि एकदम पूर्ण अशी शांत. घाबरलेली, एकदम शांत. काहीच बोलत नाही. म्हणजे असं असतं ना, म्हणजे भानावर हा, नाहीये भानावर तसं. नव्हते ते. हां, तसं. तर आम्ही उतरलो रिक्षातून खाली आणि बघितलं म्हणजे काय आहे का काही नाही. तर मग नंतर मामा वगैरे आले तिकडून आणि मग रिक्षा तिथून काढलं त्यांनी. फटाफट रिक्षा फटाफट अशी काढला. एकदम आम्हाला फास्ट. हां. असं सांगितलं सुद्धा नाही त्यांनी. हं. त्यांनी सांगितलं काहीही होऊ द्या पण पटापट रिक्षा करून आपल्याला इथून निघायचंय. आम्हाला माहित नव्हतं की काय झालं त्यांच्यामध्ये डिस्कशन काय नाही. आम्ही खूप विचारलं माहिती का. हां. आणि आमचे मेंबर एवढे घाबरले होते, मम्मी पप्पा मामा एवढे घाबरले होते. त्यांच्या तोंडावर एवढा म्हणजे घाबरट होता की आम्ही म्हणजे त्यांना सांगत होतो. आम्हाला क्युरिओसिटी झाली की असं काय झालंय त्यांच्यासोबत, असं काय सांगितलंय त्यांनी. तर मग त्यांनी पटकन गाडी काढली तिथून आणि आम्ही परत गावात गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही विचारलं मम्मीला खूप वेळेस, तरी मम्मीने सांगितलं नाही. मग मी विचारलं मामींना वगैरे की म्हणजे असं काय झालंय की एवढे आपण घाईने इथून निघालोय आणि एवढे तुम्ही घाबरलेले का आहात सगळे लोकं, नाही का. मामा वगैरे पण एकदम जास्त घाबरलेले आणि मामी वगैरे पण म्हणजे एवढं विश्वास करत नाही. पण बारकी पोरं होती. असं ते म्हणजे हे करत होते, आम्हाला हिंट देत होते की म्हणजे ऑटोमध्ये असं सांगत होते की काही ही गोष्ट खरी असू शकते का, असं होऊ शकतं का. मम्मी एवढी घाबरली होती. मम्मी पप्पांना विचारत होते. पप्पा म्हणले की माहित नाही ही गोष्ट खरी आहे का नाही, बट तो सांगत होता तसं, तर बहुतेक ती खरी पण असू शकते. त्यांनी असं हिंट दिलं आणि आम्हाला एवढं कळालं नाही, पण आम्ही थोडंफार इमॅजिन केलं की तसं काहीतरी असू शकतंय. रिक्षा आम्ही घेऊन गेले, ते आम्ही जिथे जेवण वगैरे केलं होतं रेस्टॉरंटमध्ये तिथेच घेऊन गेले परत आणि म्हणजे तिथे तो रेस्टॉरंट. वर्कर्स वगैरे असे झोपलेले होते बाहेर. हां, तर तिथला आम्ही स्टाफ त्यांना वगैरे म्हणजे तिथेच स्टे विचारलं. करत होता म्हणजे. तर आम्ही म्हणजे मम्मी-पप्पांनी त्यांना रिक्वेस्ट केली, की म्हणजे आमच्याकडे लहान मुलं वगैरे आहेत आणि रूम्स पण अवेलेबल नाही आहेत सध्या. तर आम्ही इथे म्हणजे 2-3 तासासाठी थांबू शकतो का इथे? तर ते बोलले, की "ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही इथे थांबू शकता." तर आम्ही तिथे बसलेलो. तर मग ऍक्च्युली तिथे असं म्हणजे कोणीच झोपलेलं नव्हतं. हं. बस त्यांच्याकडे जे लहान मुलं होते त्यांची मम्मी आणि ते मुलं वगैरे झोपले होते. बाकी आम्ही सगळे जागे होतो आणि सगळे खूप घाबरलेले होते त्या आणि टायमिंगला. आम्हाला काही माहीत नव्हतं. आम्ही होतो एकदम क्युरियस, म्हणजे त्यांनी जस्ट हिंट वगैरे दिलेली, की म्हणजे ते त्यांनी जे सांगितलं ते पेट्रोल पंपवाल्याने ते खरं असेल का वगैरे, असं तसं त्यांच्यामध्ये डिस्कशन चालू होतं. म्हणजे आम्ही येत असताना रिक्षामध्ये आम्ही ते ऐकत होतो जस्ट. म्हणजे त्याच्यावरून थोडं असं म्हणजे एक आयडिया आलेला, की म्हणजे असंच काहीतरी झालेलं हां, असेल. थोडाफार तसंच काहीतरी हां. असेल. तर मग आम्ही तिथे बसलेलो. कुणीच झोपलेलं नाही आहे. सगळे मोठे लोकं बसलेलो खुर्चीवर आणि गेलो आम्ही मम्मी-पप्पाजवळ बसलो आणि विचारलं त्यांचं मम्मी-पप्पांना. डिस्कशन हां. चालला होता. त्यांचं डिस्कशन चाललं होतं. तर आम्ही तिथे थांबलो आणि म्हटलं, की एवढे फास्टमध्ये आपण इकडे एवढे घाईघाईने का आलेलो आपण? हं, असं काय घडलं, की इथे आलो आपण? आम्हाला पण सांगा तुम्ही. हं. ठीक आहे. तर मग आम्हाला सांगितलं पप्पांनी. पप्पांनी आणि त्यावेळेस जे सांगितलं आम्हाला, ते ऐकून तर मी बापरे! एवढा मी घाबरलेलो. मी याच्या अगोदर कधी भुतांवर बिलीव्ह करत नव्हतो. बट आता करतोय. म्हणजे ते ऐकल्यानंतर. कारण की रिअल इन्सिडेंट आमच्यासोबत घडलेलं ना असं, की अजूनही माहित नाही हे काय आहे, कसं आहे, बट तरी भीती आहे आमच्या मनात अजून सुद्धा. हां.
तर मग पप्पांनी आम्हाला सांगितलं, की म्हणजे त्यांना त्या स्टाफने काय सांगितलं पेट्रोल पंपवरल्या स्टाफने. तर पप्पांना त्या स्टाफने वगैरे सांगितलं, की म्हणजे ते लोकं येऊन जातील. तुम्ही लवकरात लवकर डिस्कशन करा. तुम्हाला काय करायचं आहे. तर तर आम्ही विचारलं त्यांना, "ते लोकं म्हणजे कोण लोकं?" तर त्यांनी असं वरती इशारा केला डोंगरवर, "ते लोकं तिकडून येऊन जातील." तर हां. मग मम्मीने विचारलं त्यांना, की "असं का बोलताय तुम्ही?" तर ते म्हणले, की "इथं खूप जणांचा ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे जे मॅनेजर होते, ते सुद्धा त्यांचा सुद्धा तिथे ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे आणि रात्रीमध्ये कसं, की काही लोकं येतात तिथे आणि जर ते झोपलेले असतात, तर त्यांच्याजवळ टाळी वगैरे वाजवतात किंवा म्हणजे तिथे त्यांना खूप असे आवाज उठवतात, वगैरे येतो त्यांना तिथे खूप. त्रास वगैरे देतात. हां. असं खूप सारा प्रॉब्लेम वगैरे येतो. आणि ते म्हणले, की म्हणजे मम्मीला म्हणले, "इसलिए मैडम हमें पीना पड़ता है." असं म्हणले ते. 3 लोकं होते तिथे स्टाफ वगैरे. तर सगळ्यांनी म्हणजे फुल होते ते. हां, फुल ठीक आहे. पिलेले हां. वगैरे होते. तर त्यांनी सांगितलं, की आम्ही त्याच्यासाठीच पीत असतो. म्हणजे इथे जर तुम्ही थांबले ना, तर रात्री म्हणजे असं तुम्हाला कोणी उठवलं, तुम्हाला आवाज वगैरे आला किंवा रडण्याचा, रडण्याचा, हसण्याचा आवाज हसण्याचा, हां, आला. लहान मुलांचा रडण्याचा किंवा एखाद्या एखाद्या स्त्रीचा आवाज आला, की म्हणजे ती तुम्हाला बोलवते वगैरे, तर उठू नका. इथे जर उठू तुम्हाला नका. थांबायचं कितीही असेल, किती आवाज काही येऊ, जरी झालं काहीही तरी. येऊ. हां. आणि कुणी मारत जरी असेल ना तुम्हाला, तरी इथं हं, उठू नका बिलकुल. असं ते बोलले आणि त्याच्यामुळेच ते दारू वगैरे पिऊन ते झोपतात. हं. असं म्हणजे त्याच्यासाठी असं बोललेले ते आम्हाला. आणि जसं त्यांनी सांगितलं होतं, की म्हणजे त्यांच्या मॅनेजरचं पण त्याचं तिथे असं इन्सिडेंट वगैरे आणि झालेलं. ते म्हणले त्यांचे मॅनेजर आहेत ना, ते खूप त्रास देतात त्यांना. हां. आमचा मॅनेजर वगैरे येतो इथे आम्हाला दिसतो, रात्री मॅनेजर दिसतो आमचा इथे. आणि खूप जास्त म्हणजे असा आवाज वगैरे करतो, दरवाजा वगैरे वाजवणं असतं. तर असं खूप काही त्रास वगैरे होतो तिथे त्यांना, असं ते म्हणले. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे हे यांचं इथं डिस्कशन चाललं होतं मम्मी, मामा वगैरे त्यांचं. आणि म्हणजे खूप लांब होतो आम्ही. आमचे ऑटोज वगैरे खूप लांब पार्क केले होते आणि मामीला सुद्धा माहीत नव्हतं ह्या इन्सिडेंटबद्दल, की असं-असं काहीतरी आणि आम्हा आहे दोघांना तिथे. पण माहीत नव्हतं. तर आम्ही मम्मीला सांगितलं, की "मामी म्हणजे मामीसोबत असं इन्सिडेंट झालं." मामी असं जोरात ओरडली. तर मग मम्मी त्यावेळेस खूप शॉक झाली आणि मम्मी म्हणली, "मग काही झालं नाही ना? कुठे काय म्हणजे बोलली वगैरे तर नाही ना?" म्हणजे ती काय करते माहिती का? पहिले तिच्यासोबत जो इन्सिडेंट झाला ना, तो खूप भयानक होता. तिच्यासोबत खूप भयानक इन्सिडेंट झालेला आहे आणि जे मम्मीला सुद्धा माहीत आहे. तर मग मम्मी अजून जास्त घाबरली होती आणि मग मम्मीने सांगितलं, "अजून मामी दुसरं काही बोलली नाही ना तुम्हाला?" तर मामी सांगितलं, "ती काहीच बोलली नाही. ती खूप शांत होती. तिने आम्हाला काहीच सांगितलं नाही." हां, म्हणजे आम्ही मामीला म्हणजे असं हलवत पण होतो इकडून-तिकडे, बट तिचं काही रिएक्शन नव्हतं. जसं की ती बेशुद्ध असं झालेली असं आम्ही सांगितलं मम्मीला, असं सांगितलं. त्याच्यानंतर पप्पांनी वगैरे आम्हाला असं ते सांगितलं त्या मॅनेजरचं इन्सिडेंट असं-असं त्यांना म्हणजे ते स्टाफने काही-काही सांगितलं. आणि आम्हाला पूर्ण रात्र झोप नव्हती. लाइक आम्ही खूप एक्साइटमेंटनी आलो होतो कोकणला, हं. की खूप एन्जॉय करणार आम्ही आणि एन्जॉय केला असं दिवसभर एन्जॉय खूप तर खूप 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 केला एन्जॉय आम्ही. केला बट आम्ही. हे रात्र आमचं म्हणजे असं झालं. ही रात्र मी कधीच विसरू शकणार मी नाही. पण कधीच विसरू शकणार नाही ही मी रात्र. ह्याच्या अगोदर कधीच बिलीव्ह करत नव्हतो अशा गोष्टींवर, बट हे ऐकल्यानंतर आणि जे समोर मी बघितलं ना, त्याच्यानंतर आता म्हणजे खूप काय सांगू? ॲक्चुअली हा ह्यांचा पहिला इन्सिडेंट असेल, हां. बट माझ्यासोबत 2 वेळेस झालेलं आहे हे. मग हे सगळं झालं, तर त्यामध्ये म्हणजे मामाने आम्हाला सांगितलं. मामाने आम्हाला सांगितलं, की म्हणजे त्यांना मामीने काय सांगितलं तिथे, म्हणजे आम्ही मामीला वगैरे विचारलं होतं ना, की म्हणजे काय दिसलं तुम्हाला तिथे असं. तर त्यावेळेस आम्हाला त्यांनी ते सांगितलं नव्हतं. तर नंतर मामीने मामांना सांगितलं, असं की म्हणजे त्यांना काय दिसलं तिथे. तर मामाने आम्हाला सांगितलं, की म्हणजे मामीला तिथे ना, तर त्यांनी जे सांगितलं ते बापरे! असं त्यांनी एक्सप्लेन केलं ना, की असं-असं होतं पूर्णपणे. त्याच्यानंतर मी रिअलमध्ये बिलीव्ह करू लागलो, की म्हणजे असं पण असू शकतं. कारण की मामी आमच्या शेजारीच बसलेली होती आणि त्याच्यानंतर ती काही बोलत नव्हती. ती जस्ट समोर बघत होती ना. तर त्यांनी मामाने आम्हाला सांगितलं, की म्हणजे तिला ना ते असं भूत वगैरे दिसलेलं आणि ते म्हणजे असं त्या तिच्यासमोर तिला असं म्हणजे ॲक्शन करत होतं, की "गप्प बस" वगैरे असं. माहीत नाही असं काही सांगितलं. तर मामीने असं सांगितलं मामांना. त्याच्यानंतर म्हणजे मामी पण त्यावेळेस खूप शांत होती. खूप असं म्हणजे बोलत नव्हती. असं एकदम जशी शॉक असतात ना, शॉक लागले, एकदम शॉक झालेली. तशीच असं पुढे बघत होती जस्ट. त्याच्यामुळे मी पण बिलीव्ह करू लागलो. मामाने आम्हाला ज्यावेळेस हे सगळं सांगितलं, त्यावेळेस आम्ही अजून खूप जास्त घाबरलेलो होतो. मग आम्ही हे कधी
परत कोणासोबत काय डिस्कस वगैरे नाही केलं आणि मम्मीने वगैरे पण सांगितलं की हे मामीसमोर असं काही डिस्कस वगैरे करू नका. मग आम्ही सगळे म्हणजे मामी वगैरे, मावशी वगैरे त्यांचे छोटे म्हणजे बाळ वगैरे होते. तर ते ते झोपले ते होते झोपून गेले. आणि मी रात्रभर आम्हाला म्हणजे झोपच आली नाही हे ऐकल्यानंतर, म्हणजे असाच इन्सिडेंट झाला आमच्यासोबत. तर आम्ही रात्रभर झोपलो नाही आणि ती रात्र आमच्यासाठी खूप कठीण आणि खूप भयानक होती. तर त्या रात्री खरंच सांगते कुणाला झोप नव्हती आणि माझे मामा, माझे पप्पा जे स्वतः रिक्षा चालवणार होते त्यांना सुद्धा झोप नव्हती. तर मग कशी ना कशी करता ती आमची रात्र एकदम कठीण रात्र आमची निघून गेली. तर आमची ही स्टोरी होती. जर तुम्हाला अजून मामीवाली ती स्टोरी ऐकायची असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आमच्या या नवीन अशा भरपूर व्हिडिओजसाठी. हा तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच होतं आमच्यासोबत, एवढं रिअल इन्सिडेंट झालेलं पूर्णपणे. तर मामीसोबत जे काही घडलेलं ह्याच्या अगोदर आम्ही जसं सांगितलं होतं तिथे, ते ऐकायचं असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा चॅनलला. जेणेकरून म्हणजे आम्हाला पण थोडं असं म्हणजे चांगलं वाटेल, मोटिवेशन भेटेल आणि आम्ही अजून नवीन-नवीन नवीन व्हिडिओज टाकू. टाकू. हां. आणि जर असं तुमच्यासोबत पण असं काही घडलेलं असेल कोकणमध्ये किंवा दुसरीकडे पण, हां. ते पण तुम्ही सांगू शकता, कमेंटमध्ये कमेंटमध्ये सांगा सांगू आम्हाला शकता. जर तुमच्यासोबत असं काही हां. घडलं असेल तर. तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.